हॅलो मित्रांनो, आज आपला रत्नागिरी टू मनालीचा प्रवास सुरू झालेला आहे. या भागामध्ये आपण पाहणार आहोत रत्नागिरी ते न्यू दिल्लीचा प्रवास. या प्रवासासाठी मी जे बुकिंग केलं होतं त्या ट्रेनचं नाव होतं मंगळूर एक्सप्रेस, गाडी नंबर 12617. ही रत्नागिरीमध्ये 6 वाजता येते आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ती निजामुद्दीनला पोचते. पण पावसामुळे रत्नागिरीपासून ज्या निघणाऱ्या ट्रेन होत्या त्या थोड्या लेट चालत होत्या. आता ही जी ट्रेन आली ती रत्नागिरीला तब्बल 2 तासानंतर आली, म्हणजे 8:30च्या दरम्याने आली ही ट्रेन आणि आमचा प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू असताना ट्रेन लेट झाल्यामुळे तिला बरेच स्टॉप होते, क्रॉसिंग होतं. पण क्रॉसिंग करताना असं लक्षात आलं की आपण जेव्हा खिडकीतून बाहेर बघतो तेव्हा जे कोकणातलं सौंदर्य आहे, जे हिरवंगार डोंगर आहेत, वाहणारं पाणी आहे, ते खूपच असं मनमोहक आहे की प्रवास कधी संपतो हे आपल्याला समजत नाही. हे बघताना असं वाटतं की कोकणात किती भरभरून सौंदर्य दिलेलं आहे. खेड येऊन गेल्यानंतर आम्ही कधी पनवेलच्या दिशेने वाटचाल केली हे आम्हाला समजलं नाही. पण वाटचाल करत असताना मी जसं तुम्हाला सांगितलं की क्रॉसिंग खूप असल्यामुळे खूप वेळ एका एका ठिकाणी थांबावं लागत होतं. हे करताना निसर्गाशी एकसंग होण्याचा जो वेळ भेटत होता तो न घालवता त्याचं सौंदर्य निहाळत मी जात होतो. पाण्याचे वाहते झरे, नदीला ओसांडून वाहणारं पाणी, हे सगळं बघून निसर्गाच्या रूपाचा आपल्याला अंदाज येत होता. असे निहाळत जाताना आम्ही तब्बल 2 ते 2:30 वाजता पनवेल स्टेशनवरती पोचलो. आता पनवेल स्टेशनवर पोचल्यानंतर गाडी तब्बल 10 ते 15 मिनटं थांबली होती. गाडीचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही नाशिकच्या दिशेने कूच केले. नाशिकला जाताना वाटेत दिसणारे डोंगर, त्याच्यावर वाहणारं पाणी, हे एवढं मनमोहक होतं की बघतच राहावं थोडा वेळ असा मनात विचार येत होता. पण ते आपल्या हातात नाही. आपण जाणाऱ्या ट्रेनबरोबर जे दिसणारं सौंदर्य आहे ते डोळ्यामध्ये सामावून पुढे निघत होतो. बराच प्रवास केल्यानंतर जे काही दिसत होतं ते मी माझ्या मोबाईलमध्ये साठवून ठेवत होतो. प्रवास खरंच सुखदायक होता, कारण पाऊस, नंतर थोडा वेळ ऊन, परत पाऊस, असं सगळं चाललं होतं. आम्ही संध्याकाळच्या नाशिक रोडला पोचलो. तिथे पण गाडी थोडा वेळ थांबली होती आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो. आता हा जो मधला प्रवास आहे, म्हणजेच आपण मनमाडनंतर जो MP मध्ये एंट्री करतो, त्या MP मध्ये जवळजवळ काळोख झाला होता. त्यामुळे त्याचं शूटिंग मी केलं नाही. सकाळी उठल्यानंतर जेव्हा UPमध्ये आलो तेव्हाचं हे ट्रेनचं सौंदर्य आहे. नंतर लास्टला UPच्या विरांगणा लक्ष्मीबाई झाशी स्टेशनमध्ये पोचलो. तिथून गाडी 5 मिनटानंतर सुटली आणि हे जे मला दिसलेलं दृश्य आहे ते मी कॅप्चर केलं. त्याच्यानंतर आग्रा, मथुरा आणि शेवटी आम्ही निजामुद्दीनला पोचलो. निजामुद्दीन स्टेशनच्या बाहेर आल्यावर मी एक टॅक्सी केली आणि न्यू दिल्लीमध्ये हॉटेलमध्ये रेस्टसाठी गेलो. हा झाला आपला रत्नागिरी ते न्यू दिल्लीचा ट्रेनचा प्रवास. या ट्रेनच्या प्रवासामध्ये कोकणात तर खूप पाऊस, पनवेलनंतर ऊन, नाशिकनंतर परत थोडा पाऊस, MP मध्ये परत ऊन, असं सगळं बघत मी न्यू दिल्लीला आलो.
आता आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत दिल्ली दर्शन. तर मग ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला पुढचे एपिसोड नक्की बघता येतील. धन्यवाद. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.